अन्सारी कुटुंबात लग्न झाल्यावर 4च दिवसात घडला अपघात। सय्यदनगर परिसरात राहणाऱ्या अन्सारी कुटुंबात 4 दिवसांपूर्वी एक विवाह झाला होता। त्यामुळे या दाम्पत्यासह घरातील व नातेवाईक लोणावळा येथे फिरण्यासाठी गेले। 17 सीटर बस करून येथून गेलेल्या कुटुंबातील 3 मुलगी, मुलगा व महिला असे 5 जण वाहून गेले। नव दाम्पत्य यात वाहून गेले होते ते वाचले, मात्र त्यांची प्रकृती गंभीर असून रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहे। वाहून गेलेल्यांपैकी 3घांचे मृतदेह बाहेर काढले। रात्र झाल्याने शोधकार्य थांबवले असून सोमवारी सकाळी पुन्हा शोध मोहीम सुरू होणार आहे। तळेगाव येथील सरकारी रुग्णालयात शवविच्छेदनासाठी नेण्यात आले। नूर शाहिस्ता अन्सारी वय वर्ष 35, अमीना आदिल अन्सारी वय वर्ष 13, मारिया अन्सारी वय वर्ष 7, हुमेदा अन्सारी वय वर्ष 6, अदनान अन्सारी वय वर्ष 4 सर्वजण राहणाऱ्या सय्यदनगर, हडपसर, पुणे अशी वाहून गेलेल्यांची नावे आहे। येथील पाणी कमी असल्याने ते खडकावर बसले होते। पावसात डोंगर माथ्यावरून मोठा पाऊस पडल्याने हे 5 जण वाहून गेले। ही घटना दुपारी 12:30च्या दरम्यान घडली आहे। ही घटना हडपसरमध्ये समजताच येथील नागरिकांनी हळहळ व्यक्त केली आहे। अन्सारी कुटुंबात लग्न झाल्यावर 4च दिवसात घडला अपघात। सय्यदनगर परिसरात राहणाऱ्या अन्सारी कुटुंबात 4 दिवसांपूर्वी एक विवाह झाला होता। त्यामुळे या दाम्पत्यासह घरातील व नातेवाईक लोणावळा येथे फिरण्यासाठी गेले। 17 सीटर बस करून येथून गेलेल्या कुटुंबातील 3 मुलगी, मुलगा व महिला असे 5 जण वाहून गेले। नव दाम्पत्य यात वाहून गेले होते ते वाचले, मात्र त्यांची प्रकृती गंभीर असून रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहे। वाहून गेलेल्यांपैकी 3घांचे मृतदेह बाहेर काढले। रात्र झाल्याने शोधकार्य थांबवले असून सोमवारी सकाळी पुन्हा शोध मोहीम सुरू होणार आहे। तळेगाव येथील सरकारी रुग्णालयात शवविच्छेदनासाठी नेण्यात आले। नूर शाहिस्ता अन्सारी वय वर्ष 35, अमीना आदिल अन्सारी वय वर्ष 13, मारिया अन्सारी वय वर्ष 7, हुमेदा अन्सारी वय वर्ष 6, अदनान अन्सारी वय वर्ष 4 सर्वजण राहणाऱ्या सय्यदनगर, हडपसर, पुणे अशी वाहून गेलेल्यांची नावे आहे। येथील पाणी कमी असल्याने ते खडकावर बसले होते। पावसात डोंगर माथ्यावरून मोठा पाऊस पडल्याने हे 5 जण वाहून गेले। ही घटना दुपारी 12:30च्या दरम्यान घडली आहे। ही घटना हडपसरमध्ये समजताच येथील नागरिकांनी हळहळ व्यक्त केली आहे।